हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. मे 2023च्या चालू घडामोडी आपण बघतोय आणि आज त्यातील आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, तो म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर सुरू करण्याच्या पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला या सगळ्या व्हिडिओच्या PDF हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला नाममात्र म्हणजे 21 रुपयामध्ये तुम्हाला व्हिडिओ प्लस PDF त्या ठिकाणी अवेलेबल होतील. ओके, जर तुमचा अभ्यास आणखीन चांगला व्हायचा असेल तर PDF घेऊन त्याच्या प्रिंट काढूनच अभ्यास करा. तुमचा करंट अफेअरचा अभ्यास आणखीन चांगला होईल. ओके, बघूया आपण विज्ञान तंत्रज्ञानमधली पहिली न्यूज काय आहे. तर जगातील सर्वात वेगवान 500 महासंगणक म्हणजे सुपर कम्प्युटरची यादी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. याच्या अगोदर राज्यसेवेला एकदा प्रश्न विचारला होता की जगातील सर्वात वेगवान महासंगणक वगैरे कुठला आहे. ओके, सो आपण वन बाय वन सगळं त्या ठिकाणी बघणार आहोत. ही अशा प्रकारची 61वी आवृत्ती आहे. इंटरनॅशनल सुपर कम्प्युटिंग कॉन्फरन्स जी जर्मनी इथं आयोजित करण्यात आली होती, त्या परिषदेमध्ये या 500 महासंगणकांची यादी रिलीज करण्यात आली. आता आपण बघणार आहोत जगातील सर्वात वेगवान महासंगणक. ओके, त्या संगणकाचा वेग पेंटाफ्लॉप्समध्ये किती आहे त्याच्यानुसार या महासंगणकाची यादी त्या ठिकाणी तयार केली जाते. कोणत्या महासंगणकाचा वेग किती आहे हे पेंटाफ्लॉप्समध्ये लक्षात ठेवण्याची जास्त आवश्यकता नाही. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की या 500 महासंगणकांच्या यादीमध्ये 1 नंबरचा महासंगणक कोणता आहे, तर तो आहे फ्रंटियर. इथं आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. जगातील सर्वात वेगवान महासंगणक फ्रंटियर या नावाचा आहे आणि तो अमेरिका या देशाचा आहे. बाकी 2, 3, 4 आणि 5 नंबरची यादी मी त्या ठिकाणी दिलेली आहे, पण हे एवढं जास्त महत्त्वाचं नाही. विचारलं तर आयोग तुम्हाला 1, 2, 3 जास्तीत जास्त विचारू शकतं, परंतु माहिती असावं म्हणून मी तुम्हाला 4 आणि 5 नंबरचं दिलेलं आहे. ओके, सो हे 4 आणि 5 नॉट सो इम्पॉर्टंट. ओके, त्यातल्या त्यात सर्वात जास्त महत्त्वाचं फ्रंटियर. 2 नंबरला आहे फुगाकू नावाचा महासंगणक जपानचा. 3 नंबरला लुमी फिनलँड. 4 नंबरला लिओनार्डो इटली. 5 नंबरला समिट अमेरिका. ओके, सो सगळ्यात जास्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फ्रंटियर. ओके, आता ही जी काही 500 महासंगणकांची यादी आहे, त्या 500 महासंगणकांच्या यादीमध्ये भारतातले 3 महासंगणक त्या ठिकाणी आहे. आणि आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की यावर्षी पहिल्या 100 मध्ये आपल्या भारतातल्या एका महासंगणकाला स्थान मिळालेलं आहे. तुम्हाला 2 अँगलनी प्रश्न विचारू शकतात. एक, या 100 मध्ये जो काही भारताचा महासंगणक आहे तो कितव्या स्थानावर आहे किंवा त्याचं नाव काय आहे. ओके, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो बघूयात यादीतील वेगवान भारतीय महासंगणक. या यादीमध्ये 75व्या क्रमांकाला आपला भारतातला एक महासंगणक त्या ठिकाणी आहे, त्याचं नाव आहे ऐरावत. ओके, जर तुम्ही प्राचीन ग्रंथ वगैरे बघितले असतील तर त्याच्यामध्ये ऐरावत नावाचा हत्ती देखील त्या ठिकाणी होता बघा. सो ऐरावत हा भारतातील सर्वात वेगवान महासंगणक आहे. तो आपल्या यादीमध्ये 75 नंबरला त्या ठिकाणी आहे. सीडॅक, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग नावाची जी संस्था आहे पुण्यामध्ये, तिथं याची स्थापना करण्यात आलेली आहे. नंतर आहे सॉरी, मी तुम्हाला 3 सांगितलं होतं, टोटल 4 महासंगणक त्या ठिकाणी आहे. ओके, 131 नंबरला आहे परमसिद्धी AI. सीडॅकमध्येच तो बसवण्यात आलेला आहे. नंतर 169 नंबरला आहे प्रत्युष, जो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे इथं आहे. आणि 316 नंबरला आहे मिहिर, नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, जी नोएडा इथं संस्था आहे, त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आलेला आहे. ओके, परंतु ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला 2च गोष्टी चांगल्या लक्षात ठेवायच्या आहेत. एक, जगातील सर्वात वेगवान महासंगणक कुठला आहे तर फ्रंटियर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतातला सर्वात वेगवान महासंगणक कुठला आहे तर ऐरावत. आणि तो यादीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे 75. आणि या 500 महासंगणकांच्या यादीमध्ये भारतातले किती आहेत तर 4 त्या ठिकाणी आहेत. सो एवढं चांगलं लक्षात ठेवा, बाकीचं जास्त लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही आहे. ओके, येस. नंतर ग्रॅव्हिटेशनल वेव्सचा अभ्यास करण्यासाठी एका वेधशाळेची स्थापना त्या ठिकाणी केली जाणार आहे. त्याचं नाव आहे लायगो इंडिया वेधशाळा. हे आणखीन डिटेलमध्ये बघूयात, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही यावर्षी किंवा या मे महिन्यामध्ये चर्चेत का होती तर लक्षात ठेवा, या लायगो इंडिया वेधशाळेचं बांधकाम करण्यासाठी जी काही भूमिपूजन झालं त्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन करण्यात आलं. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे भूमिपूजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्याचं निमित्त काय होतं तर 25वा जो काय राष्ट्रीय तंत्रज्ञान होतं, त्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या निमित्त नवी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं ऑनलाईन पद्धतीनं या लायगो इंडिया वेधशाळेचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, भूमिपूजन केलेलं आहे. याला केंद्रीय मंत्रिमंडळानं ॲक्च्युली मंजुरी दिली होती की अशा प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला लायगो इंडिया उभा करायची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लायगो इंडिया वेधशाळा जी आहे ती कोणत्या ठिकाणी उभारली जाणार आहे असा आयोग प्रामुख्याने प्रश्न विचारू शकतं. आणि आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे की औंढा नागनाथ जे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातल्या जवळ आसपास ठिकाण आहे, सो औंढा नागनाथ जवळ किंवा हिंगोली जिल्ह्यामध्ये या लायगो इंडिया वेधशाळेची स्थापना केली जाणार आहे. 2600 कोटी इतका खर्च आहे. 2030 पर्यंत ही बांधकाम पूर्ण केलं जाणार आहे आणि 225 हेक्टर पर्यंत या लायगो इंडिया वेधशाळेचा परिसर त्या ठिकाणी असणार आहे. सो तुम्हाला सगळ्यात प्रामुख्याने लक्षात काय ठेवायचं आहे की लायगो इंडिया वेधशाळा खालीपैकी कोणत्या ठिकाणी उभारली जाणार आहे तर औंढा नागनाथ जवळ हिंगोली या ठिकाणी, किंवा जिल्ह्याचं नाव तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. ओके, येस. आता आपण मगापासून 2-3 वेळा शब्द वापरला की लायगो इंडिया, लायगो इंडिया. पण हे लायगो इंडिया काय आहे आपण बघूयात. लायगो इंडिया म्हणजे काय तर लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी, म्हणजे जे काही गुरुत्वीय लहरी असतात त्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी असणारी वेधशाळा किंवा ऑब्झर्वेटरी, आपण त्याला लायगो इंडिया म्हणतो. किंवा आयोग असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की लायगो इंडियामध्ये खालीपैकी कोणत्या लहरींचा त्या ठिकाणी अभ्यास केला जाणार आहे तर त्या आहेत ग्रॅव्हिटेशनल वेव्हज. ओके, केंद्र सरकारनं 2016 मध्येच याला तत्वती मंजुरी दिली होती. जगातील अशा प्रकारची तिसरी लायगो वेधशाळा आहे, म्हणजे अशा प्रकारची तिसरी वेधशाळा आहे जिथं ग्रॅव्हिटेशनल वेव्हजचा अभ्यास केला जाणार आहे. याच्या पूर्वीच्या दोन्ही वेधशाळा ह्या अमेरिकेमध्ये आहेत, एक होती वॉशिंग्टनला आणि दुसरी आहे लुईझियाना. सो अशा प्रकारची लायगो ही जी काही वेधशाळा आहे ती जगातली वेधशाळा त्या ठिकाणी आहे. उद्देश नावामध्येच आहे, त्याच्या लॉंग फॉर्म मध्ये गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्हजचा अभ्यास करणे. ओके, सो बाकीचा आपल्याला ग्रॅव्हिटेशनल वेव्हज काय असतात, ह्याचा फायदा भविष्यात काय होणार आहे हे आपल्याला जास्त आवश्यक नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा लायगो इंडिया वेधशाळा कुठं आहे आणि ही जगातली कितवी वेधशाळा त्या ठिकाणी असणार आहे. ओके, येस. इथं काय प्रकार आहे तर 4 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे त्या ठिकाणी उभा केले जाणार आहेत. जर तुम्ही फोटोग्राफ्समध्ये बघत असाल तर इथं त्याचं मध्यवर्ती केंद्र आहे बघा, आणि इकडच्या बाजूला एक मोठा बोगदा आहे आणि इकडच्या बाजूला एक बोगदा आहे. सो 4 किलोमीटरचे 2 बोगदे त्या ठिकाणी असणार आहेत. आणि या वेधशाळेच्या उभारणीसाठी देशातल्या 3 महत्त्वाच्या संस्था ज्या आहेत त्या 3 महत्त्वाच्या संस्था पुढाकार घेणार आहेत. कोणत्या कोणत्या आहेत बघा. एक आहे आयुका पुणे. आयुका म्हणजे काय, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, आयुका नावाची संस्था. नंतर इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च नावाची गांधीनगरमधली संस्था आणि राजनम्मन्ना सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी इंदोरमधली संस्था आहे. सो गांधीनगर, पुणे आणि इंदोरमधल्या 3 महत्त्वाच्या संस्थांच्या माध्यमातून या वेधशाळेची उभारणी त्या ठिकाणी केली जाणार आहे. ओके, येस, आलं लक्षात. चलो नेक्स्ट आपण बघूयात एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे जे काही तुमच्या इलेक्ट्रिक व्हेकल्स असतात त्या इलेक्ट्रिक व्हेकलसाठी आवश्यक ज्या काही बॅटरी आहेत त्या बॅटऱ्यांच्या निर्मितीमध्ये जो काही महत्त्वाचा घटक कारणीभूत असतो तो म्हणजे लिथियम. आणि ह्या लिथियमचे साठे भारतामध्ये त्या ठिकाणी सापडलेले आहेत. पाठीमागं जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये जम्मू काश्मीर इथं या लिथियमचे साठे सापडले होते आणि त्याच्यानंतर आता आणखीन एका राज्यामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे लिथियमचे साठे सापडलेले आहेत. सो लक्षात ठेवा मे 2023 मध्ये असा प्रश्न आयोग विचारू शकतो की खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये लिथियमचे साठे त्या ठिकाणी सापडलेले आहेत. सो राजस्थानमध्ये लिथियमचे साठे. सो लिथियम काय प्रकार आहे हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये घेणारच आहे, पण प्रामुख्याने तुम्हाला हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो की मे 2023 मध्ये खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये लिथियमचे साठे सापडले. ते राज्य आहे राजस्थान. ओके, ठिकाण काय आहे तर देगाना जिल्हा नागौर. ओके, त्याला देगाना असं देखील म्हणतात. देगाना जिल्हा नगौर या ठिकाणी हे
साठे सापडलेले आहेत. राजस्थान सरकार आणि जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी अशा प्रकारचं सर्वेक्षण केलं आणि या सर्वेक्षणामध्ये राजस्थानमधल्या डेगाना या ठिकाणी लिथियमचे साठे असण्याचा अंदाज त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. याच्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये जे काही साठे सापडलेले होते त्याच्यापेक्षा हे साठे जास्त असण्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. ओके, येस. सो लिथियम काय आहे तर लिथियमचं संज्ञा जी आहे ती Li अशी आहे. जर तुम्ही पिरियोडिक टेबल बघितला तर त्याच्यामध्ये तो Li या नावानं दिसतो तुम्हाला. अनुक्रमांक त्याचा 3 आहे. हा बिगर लोह धातू आहे, म्हणजेच नॉन फेरस मेटल, नॉन फेरस धातू त्या ठिकाणी आहे. याला पांढरे सोने देखील म्हटलं जातं. सो माहिती असू द्या, पांढरे सोने देखील त्याला म्हटलं जातं. स्टेटमेंटमध्ये जर आयोगाने टाकलंच तर तुम्हाला माहिती असू द्या, जगातील हा सर्वात हलक्या वजनाचा धातू त्या ठिकाणी आहे आणि याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये रासायनिक ऊर्जेचं विजेमध्ये रूपांतर करण्याची क्षमता आहे. म्हणूनच या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये जे काही बॅटऱ्या वापरल्या जातात त्या बॅटऱ्यांच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी लिथियमचा फार मोठा रोल त्या ठिकाणी असतो. ओके, बघूयात आपण ह्याचे फायदे काय आहेत. मी सांगितल्याप्रमाणे मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या बॅटऱ्या. ओके, सो वाहनांच्या बॅटऱ्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, नंतर काचेच्या आणि सिरॅमिकच्या वस्तू निर्मितीमध्ये तापमान रोधक आणि कठीणपणा आणण्यासाठी ज्या काही काचेच्या वस्तू आणि सिरॅमिकच्या वस्तू असतात त्यांना हीट रेजिस्टंट आणि त्यांना कठीणपणा आणण्यासाठी देखील लिथियमचा वापर त्या ठिकाणी केला जातो. नंतर उष्णतारोधक ग्रीस आणि वंगणाच्या निर्मितीमध्ये ॲल्युमिनियम आणि तांब्याबरोबर त्याचं मिश्रण करून त्याचा बांधकामामध्ये देखील त्या ठिकाणी वापर केला जाऊ शकतो. सो बांधकाम असेल, वाहनांच्या बॅटऱ्या असतील, तापमानरोधक म्हणून असेल, नंतर मानसोपचारमधली जी काही औषधं आहेत, ओके, सायकोलॉजीसाठी वापरली जाणारी जी काही औषधं आहेत त्या औषधामध्ये देखील लिथियमचा वापर शक्य आहे. नंतर सिरॅमिकचे दात असतील, अण्वस्त्र म्हणजे न्यूक्लिअर वेपन्स ह्याच्यामध्ये देखील त्याचा वापर करणं शक्य आहे. ओके, सो काही महत्त्वाचे वापर माहिती असू द्यात. तुम्हाला फक्त मॅक्सिमम बॅटऱ्यांचा वापर माहीत, बॅटऱ्यांमध्ये लिथियमचा वापर माहीत असेल, परंतु बॅटऱ्यांच्या व्यतिरिक्त देखील आणखीन ठिकाणी लिथियमचा वापर होतो. ओके, जगातील लिथियमचे मोठे साठे असलेले देश, जगामध्ये सर्वात जास्त साठे हे चिलीमध्ये आहेत. महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्याचा आकडा आहे 92 लाख टन. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला चिली, ऑस्ट्रेलिया, चायना या देशावर अवलंबून राहावं लागायचं लिथियमसाठी, परंतु आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडं हे साठे सापडलेले आहेत. 2 नंबरला आपला भारत त्या ठिकाणी आहे आणि कदाचित हे जे काय राजस्थानमधले जेव्हा लिथियम बाहेर येईल किंवा जम्मू काश्मीरमधलं बाहेर येईल तेव्हा मोठ्या प्रमाणात आणखी हा आकडा जाण्याची शक्यता आहे. परंतु आकडेवारी जास्त लक्षात ठेवू नका. एवढं जास्त माहिती असू द्या की त्या ठिकाणी लिथियमच्या साठे सर्वात जास्त कुठं आहेत तर चिलीमध्ये आहेत. नंतर आहे ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, पोर्तुगल, चीन आणि अमेरिका. या आकडेवारीमध्ये तुम्हाला तफावत दिसू शकते कारण माझा रेफरन्स आहे तो म्हणजे विकिपीडिया आणि त्या ठिकाणी वर्तमानपत्रांमध्ये अशा प्रकारची आकडेवारी त्या ठिकाणी आलेली होती. परंतु मला वाटत नाही की हे एवढं त्या ठिकाणी आयोग प्रश्न विचारू शकेल. सो हे नॉट सो इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चिलीमध्ये मोठे साठे आहेत. राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये, भारतामध्ये त्या ठिकाणी लिथियमचे साठे सापडलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा लिथियमचे साठे जे पोर्तुगालमध्ये तुमच्या जम्मू काश्मीरमध्ये सापडले आणि त्याच्यानंतर राजस्थानमध्ये त्या ठिकाणी सापडले तेव्हा बऱ्याच पर्यावरण तज्ज्ञांनी याला विरोध केलेला होता. कारण जे काही लिथियमचं त्या ठिकाणी आपण एक्सट्रॅक्शन करतो, भूगर्भातून हे लिथियम काढतो, तेव्हा त्याचा मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला धोका होण्याची शक्यता असते. ओके, त्यामुळं याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो ते पण आपण एकदा बघूयात. ह्याचं जे एक्सट्रॅक्शन केलं जातं ते कठीण खडकातून आणि भूगर्भातील जलाशयातून काढलं जातं. त्यामुळे बऱ्याच वेळेला जलाशयातून किंवा खडकातून जेव्हा अशा प्रकारचं लिथियम काढलं जातं तेव्हा तिथलं पाणी प्रदूषित होण्याची शक्यता असते. सो लिथियमची खनन प्रक्रिया जी आहे ती पर्यावरणास अनुकूल नाही. आयोग असं स्टेटमेंट टाकू शकता, लिथियम बाबत खालील विधाने लक्षात घ्या. लिथियमची खनन प्रक्रिया पर्यावरणास अनुकूल नाही. खरोखरच अनुकूल नाहीये, कारण खनितून उत्खनन, शुद्धीकरण आणि आदी प्रक्रियेतून पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्याच्यामुळे जलस्रोत आणि भूजल प्रदूषित होण्याचा शक्यता त्या ठिकाणी असतं. जे काही तुमचे वॉटर बॉडीज आहेत, मग जमिनीवरचे असतील किंवा जमिनीखालचे, आपण त्याला भूजल म्हणतो, ते प्रदूषित होऊ शकतं. जर 1 टन लिथियमचं उत्खनन तुम्हाला करायचं असेल तर त्या माध्यमातून 15 टन CO2 त्या ठिकाणी पर्यावरणामध्ये सोडला जातो आणि या प्रक्रियेसाठी जवळजवळ 170 घनमीटर पाण्याची आवश्यकता असते.
फक्त आपण एक रेफरन्स म्हणून 1 टन लिथियमचं जर उत्खनन करायचं असेल तर आपल्याला काय लागू शकतं त्यांनी सांगितलेलं आहे. सो 1 टन जर आपल्याला लिथियम काढायचं असेल तर त्याच्या माध्यमातून 15 टन CO2 बाहेर पडतो आणि प्लस 170 घनमीटर पाणी त्या ठिकाणी लागत असतं. आणि सोबत अशा वेळेला उत्खनन आणि शुद्धीकरण करत असताना जलस्रोत आणि भूजल प्रदूषित होण्याचा धोका त्या ठिकाणी असतो. त्यामुळे आपल्याला पर्यावरणाला अनुकूल राहून अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी करावी लागणार आहे. ओके, येस. नंतर जे काही तेलाचे साठे असतात ते तेलाचे साठे शोधून काढण्यासाठी एका स्वदेशी प्रणालीचा शोध त्या ठिकाणी लावलेला आहे आणि त्या प्रणालीचं नाव आहे रिव्हर्स टाइम मायग्रेशन. आणि याच्यासाठी CDAC सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग नावाच्या संस्थेनं त्या ठिकाणी विकास केलेला आहे. त्यामुळे प्रश्न विचारताना इथंच विचारला जाऊ शकतो की जे काही तेलाचे साठे शोधण्यासाठी स्वदेशी प्रणाली विकसित करणारी संस्था कुठली आहे तर CDAC. ओके, त्याला ONGC आणि IIT रुडकी, ओके, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन आणि IIT रुडकीने त्याला सहाय्य त्या ठिकाणी केलेलं आहे. इथं बेसिकली समुद्र आणि जमिनीच्या भूगर्भात असलेलं जे काही पाषाण आहे किंवा दगड आहे त्याचा वेध घेऊन जे काही तुमच्या ध्वनी लहरी आहे त्या ध्वनी लहरींच्या माध्यमातून त्या ठिकाणी तेलाचे साठे जे आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सो एवढंच चांगलं माहीत असू द्या की तेलाचे साठे त्या ठिकाणी शोधून काढण्यासाठी स्वदेशी प्रणाली विकसित करणारी संस्था कुठली आहे तर ती आहे CDAC. ओके, येस. नंतर 11 मे हा त्या दिवशी त्या ठिकाणी भारतामध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणजे टेक्नॉलॉजी डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. कारण का 11 मे 1998 रोजी पोखरण या ठिकाणी दुसरी यशस्वी अणुचाचणी त्या ठिकाणी करण्यात आली होती. ओके, लक्षात ठेवा कोणत्याही दिवसाचं एक वैशिष्ट्य असतं, त्या दिवशी त्याचं सेलिब्रेशन करण्याचं कारण काहीतरी असतं. सो 11 मे या दिवशीच का तर 11 मे या दिवशी पोखरण या ठिकाणी भारतानं दुसरी अणुचाचणी त्या ठिकाणी केली होती आणि त्याच्या स्मरणार्थ अटल बिहारी वाजपेयी यांनी ही घोषणा केली की आपण दरवर्षी आता 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करणार आहोत. स्कूल टू स्टार्टअप्स अशी या वर्षीची थीम त्या ठिकाणी आहे. एवढी मोठी थीम लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा, स्कूल टू स्टार्टअप्स इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट. जर तुम्ही बघितलं तर यावर्षी या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाला त्या ठिकाणी 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगितल्याप्रमाणे दिवस साजरा करण्याची ही जी संकल्पना आहे ती माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची त्या ठिकाणी आहे. ओके, सो ह्या स्लाइडमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की 11 मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस असतो आणि थीम जी आहे ती स्कूल टू स्टार्टअप्स आहे आणि यावर्षी त्याला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ओके, येस. नंतर एक महत्त्वाची परिषदेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. त्याचं नाव आहे मशीन्स कॅन सी. सो ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बेस असणारी त्या ठिकाणी ही परिषद आहे. दुबई या ठिकाणी एक ठिकाण आहे बघा, म्युझियम ऑफ फ्युचर. ओके, सो दुबई इथल्या म्युझियम ऑफ फ्युचर या ठिकाणी मशीन कॅन सी या परिषदेचं आयोजित करण्यात आलं. अलीकडे आयोगाचा ट्रेंड थोडा बदलतो आहे. आयोग सिंगल लाईनवर जास्त प्रेफरन्स देऊन प्रश्न त्या ठिकाणी विचारते. त्यामुळे मला असं वाटतं की आयोग प्रश्न जर विचारायचा असेल तर इथं सिंगल लाईनला प्रश्न विचारेल की मशीन्स कॅन सी या परिषदेचं आयोजन खालीपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर ते ठिकाण आहे दुबई किंवा दुबईमधलं म्युझियम ऑफ फ्युचर जे आहे तिथं. याचा आयोजक होता ऑब्विसली UAE, कारण याच देशामध्ये हे दुबई नावाचं शहर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असणारी ही एक आंतरराष्ट्रीय परिषद त्या ठिकाणी आहे. ओके, येस. चलो, नंतर आपण त्या ठिकाणी बघणार आहोत संक्षिप्त घडामोडी, कारण हे आपलं डिटेलमध्ये त्या ठिकाणी बघितलं. आपण आता वन लाईनरच्या दृष्टीनं कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर बऱ्याच वेळेला मोबाईल ही आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट असते आणि कधी कधी जर आपला मोबाईल हरवला तर आपण फार कॉन्शियस होऊन जातो, कारण बरीच भीती आपल्याला त्याच्या पाठीमागे असते. ओके, सो जर आपले हरवलेले मोबाईल आपल्याला परत मिळवायचे असतील, ट्रॅक करायचे असतील आणि जर ब्लॉक करायचे असतील तर भारत सरकारनं त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि भारत सरकारने यासाठी एक सेपरेट पोर्टल देखील विकसित केलेलं आहे. सो हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल ट्रॅक करणं आणि ब्लॉक करणं यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सुरू करण्यात आलेले पोर्टल, त्याचं नाव आहे संचार साथी. लक्षात ठेवा, आयोग प्रश्न विचारू शकतं की संचार साथी पोर्टल कशाशी संबंधित आहे. सो हरवलेले मोबाईल
ट्रॅक करणं किंवा ब्लॉक करणं. ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा, कोणीही विसरू नका. अश्विनी वैष्णव जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी या प्रकारच्या ॲप पोर्टलचं अनावरण केलेलं आहे. नंतर सायबर गुन्ह्यांचा म्हणजे जे काही ऑनलाईन पद्धतीनं बऱ्याच लोकांना फसवणूक केली जाते त्याला आपण सायबर गुन्हे म्हणतो. त्या सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी एक ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, त्याचं नाव आहे ऑपरेशन कुकी मॉन्स्टर. ओके, लक्षात ठेवा, ऑपरेशन कुकी मॉन्स्टर कशासाठी आहे तर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी. ओके, नंतर अलीकडं चॅटबॉट भरपूर सारे येत आहेत. ओके, सो याच चॅटबॉटसाठी रशियानं इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि रशियानं एक त्या ठिकाणी चॅटबॉट विकसित केलेला आहे, त्याचं नाव आहे गिगा चॅट. ओके, सो चॅटबॉट काय असतोय तर एक असं AI बेस्ड त्या ठिकाणी ॲप्लिकेशन असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी तो देत असतो. सो गिगा चॅट हा रशियानं विकसित केलेला चॅटबॉट आहे. ओके, नंतर गुगलनं त्या ठिकाणी अशाच प्रकारचा एक चॅटबॉट विकसित केलेला आहे, त्याचं नाव आहे बार्ड. प्रश्न विचारू शकता आयोग, गुगल ही फार मोठी कंपनी त्या ठिकाणी आहे. सो गुगलनं विकसित केलेला चॅटबॉट कुठला आहे तर तो आहे बार्ड आणि ह्याचा जो काही कॉम्पिटिटर आहे त्याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्टनं चॅट GPT, लक्षात ठेवा, मायक्रोसॉफ्टचा आहे चॅट GPT, गुगलचा आहे बार्ड, रशियाचा आहे गिगा चॅट. ह्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. सो मध्यंतरी चॅट GPT तर फार चर्चेत त्या ठिकाणी होतं. सो चॅटबॉट काय असतात तर तुम्हाला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरं देणारं एक ॲप्लिकेशन त्या ठिकाणी असतं. ओके, येस. नंतर मायक्रोसॉफ्टनं ग्रामीण भागातले जे काही राहणारे लोक आहेत त्यांना सरकारी सोयीसुविधांचा लाभ व्यवस्थित मिळावा म्हणून त्यांच्यासाठी पण एक त्या ठिकाणी बहुभाषिक चॅटबॉट विकसित केलं आहे. सो मायक्रोसॉफ्टने आपल्या देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना सरकारी सेवा सुलभतेने मिळवण्यास मदत करण्यासाठी अनावरण केलेला बहुभाषिक चॅटबॉट, त्याचं नाव आहे जुगलबंदी. दोन गोष्टी तुम्हाला चांगल्या लक्षात ठेवायच्या आहेत, त्यातल्या त्या 3 कीवर्ड्स चांगले लक्षात ठेवायचे आहेत. 1 मायक्रोसॉफ्ट, 2 ग्रामीण भाग आणि 3 जुगलबंदी. आयोग असाच प्रश्न विचारू शकतं की मायक्रोसॉफ्टने ग्रामीण भागातील लोकांसाठी कोणता बहुभाषिक चॅटबॉट विकसित केला आहे, त्याचं नाव आहे जुगलबंदी. सो आपण भरपूर चॅटबॉट बघतोय बघा, मायक्रोसॉफ्टचा चॅट GPT, रशियाचा गिगा चॅट, गुगलचा बार्ड आणि मायक्रोसॉफ्टनं ग्रामीण भागातील लोकांसाठी विकसित केलेला जुगलबंदी. ओके, येस. नंतर बघा, मेंदू आणि पाठीच्या कण्यातील कर्करोग उद्भवणारे ट्यूमर शोधण्यासाठी एक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे, त्याचं नाव आहे, त्या संस्थेचं नाव आहे IIT मद्रास. सो आपल्या मेंदूमध्ये आणि पाठीच्या कण्यामध्ये कर्करोग उद्भवणारे जे काही ट्यूमर्स असतात, ट्यूमर म्हणजे गाठी, त्या गाठीमुळे त्या ठिकाणी कर्करोग होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते आणि हे शोधून काढण्यासाठी एक संगणक प्रणाली विकसित केलेली आहे, त्या संस्थेचं नाव आहे IIT मद्रास. नंतर स्वतःला देशातील पहिले संपूर्ण शासित राज्य म्हणजे गव्हर्न स्टेट म्हणून घोषित करणारं राज्य ते आहे केरळ. ओके, गव्हर्न स्टेट म्हणजे काय तर तिथं मॅक्सिमम जी काही सरकारी कामं असतील, सरकारच्या सेवांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणं असेल ते सगळं डिजिटली त्या ठिकाणी केलं जातं, त्याला आपण गव्हर्न स्टेट त्या ठिकाणी म्हणतो. सो देशातील पहिलं संपूर्ण शासित राज्य किंवा गव्हर्न स्टेट ऑब्विसली केरळ त्या ठिकाणी आहे. नंतर आहे बघा, अणुऊर्जा प्रकल्पांच्या संयुक्त विकासासाठी भारतातल्या 2 संस्थांनी करार त्या ठिकाणी केलेला आहे, ती आहे NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि दुसरी आहे NPCIL न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. सो या 2 संस्थांनी यासाठी करार त्या ठिकाणी केलेला आहे. नंतर राज्य रोबोटिक्स आराखडा म्हणजे स्टेट रोबोटिक्स फ्रेमवर्कचं अनावरण करणारं राज्य आहे तेलंगणा. सो तेलंगणा हे राज्य आहे ज्यानं स्टेट रोबोटिक्स फ्रेमवर्कचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे रोबोटिक्सला त्या ठिकाणी प्रमोट करण्यासाठी. ओके, सो तुम्ही कीवर्ड्स फक्त लक्षात ठेवा, इथं रोबोटिक्स आणि तेलंगणा हे शब्द त्या ठिकाणी चांगले लक्षात ठेवायचे. ओके, नंतर आहे बघा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते अतिशय धोकादायक होत चाललेलं आहे आणि त्याचा वापर आपल्याला लिमिटेड करणं आवश्यक आहे आणि याच गोष्टींचा इशारा देऊन त्या ठिकाणी गुगल मधल्या एका पदाचा राजीनामा त्या ठिकाणी देणारी व्यक्ती आहे डॉक्टर जेफ्री हिंटन. माहिती असू द्या, कारण बऱ्याच वेळेला जेव्हा वर्तमानपत्र मी वाचत होतो तेव्हा यांचं नाव प्रत्येक वेळेला चर्चेत होतं.
डॉक्टर जेफ्री हिंटन यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचे गॉडफादर देखील म्हटलं जातं. थोडक्यात कृत्रिम बुद्धिमत्ता लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा त्याच्यामध्ये जे काही तंत्रज्ञान आहे ते डेव्हलप करण्यासाठी या माणसानं फार त्या ठिकाणी मोलाचं योगदान दिलेलं होतं. ज्या माणसानं थोडक्यात कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रमोट केलं तोच माणूस आज म्हणतोय की कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोकादायक होत चाललेला आहे आणि या गोष्टीमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिलेला आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर जेफ्री हिंटन. ओके, येस. जर तुम्ही आमचं डाउनलोड केलं नसेल ॲप तर मिथुन भोसले स्वयं नावाचं ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये जसं आपण मे महिन्याच्या चालू घडामोडी बघतोय तसं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्याच्या देखील आम्ही चालू घडामोडी कव्हर केलेल्या आहेत. जे काही तुमचे रेफरन्स आहे ते वाचताना बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होत असतं की नक्की ह्यातलं काय वाचायचं आहे, काय स्किप करायचं आहे. परंतु आम्ही त्या महिन्याचा एक संदर्भपूर्ण आढावा घेऊन त्या ठिकाणी सगळ्या मंथली बॅचेस त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. ओके, आणि इथून पुढे पण आपल्या बॅचेस राहणार आहेत. सो जर तुम्ही मे महिन्याची बॅच परचेस केली असेल आणि तुम्हाला बाकीच्या महिन्यांचा पण चांगला अभ्यास करायचा असेल तर आमचा ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये रिस्पेक्टिव्ह महिन्याच्या व्हिडिओज तुम्ही बघू शकता. ओके, नंतर केंद्रीय मंत्रिमंडळानं 17,000 कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली होती. कशासाठी? IT हार्डवेअर विभागासाठी आणि त्यासाठी उत्पादन लिंक प्रोत्साहन योजना त्या ठिकाणी सुरू केली होती. सो उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजनेअंतर्गत 17,000 रुपये कोटीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे IT हार्डवेअर विभागासाठी. ओके, नंतर आशियातलं पहिलं उपसागरी अभियांत्रिकी संशोधन केंद्र म्हणजे सेंटर फॉर सबसी इंजिनिअरिंग जे आहे ते पुण्यातलं जे काही MIT विद्यापीठ आहे तिथं अशा प्रकारे सुरू करण्यात आलेलं आहे. नंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे शैक्षणिक धोरण जे नवीन आलेलं आहे 2020चं, त्या 2020च्या धोरणाचा भाग म्हणून इयत्ता 6वी ते 8वी या अभ्यासक्रमामध्ये कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषय समाविष्ट करण्याचा निर्णय घेणारी संस्था आहे CBSE. CBSEनं असं म्हटलेलं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या नुसार आपल्याला आता 6वी आणि 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भाचे विषय समाविष्ट करण्याची गरज त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर दुबईमधली एक विमानसेवा कंपनी आहे तिचं नाव आहे एमिरेट्स. लक्षात ठेवा, एमिरेट्स नावाची एक विमानसेवा कंपनी आहे. त्या कंपनीनं जगातील पहिली रोबोटिक चेक इन सहाय्यक त्या ठिकाणी विकसित केलेली आहे. तिचं नाव आहे सारा. सो सारा काय आहे तर ही एक रोबोट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला चेक इन सर्व्हिस करणार. चेक इन सर्व्हिस म्हणजे काय तर जर तुम्ही विमानतळावर गेला तर विमानतळावर तुमचं पासपोर्ट चेक करणं असू दे, तुमचं त्या ठिकाणी तिकीट चेक करणं असू दे, हे सगळं कोण त्या ठिकाणी माणसांकडून केलं जातं. परंतु एमिरेट्स या विमानसेवा कंपनीनं एक रोबोटिक चेक इन सहाय्यक विकसित केलेले आहे. तिचं नाव त्या ठिकाणी आहे सारा. तो थोडक्यात काय तर सारा हे एका रोबोटचं नाव आहे जे तुम्हाला त्या ठिकाणी चेक इन सर्व्हिस त्या ठिकाणी देणार आहे. ओके, येस. नंतर सायबर सुरक्षा कौशल्य कार्यक्रम सुरू करणारी संस्था IIT कानपूर. IIT कानपूरनं त्या ठिकाणी सायबर सुरक्षा कौशल्य कार्यक्रम सुरू केलेला आहे. नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे NCERT जी पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणारी संस्था आहे. त्या संस्थेनं 9वी आणि 10वी मधील विज्ञानाच्या पुस्तकातून एक महत्त्वाचा टॉपिक वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो आहे डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत, डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्यूशन. या टॉपिकला त्या ठिकाणी 9वी आणि 10वीच्या पुस्तकातून वगळण्याचा निर्णय NCERTने घेतलेला आहे. नंतर आहे 26 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय चर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. ओके, तो चर्नोबिल काय आहे तर चर्नोबिल हे सोव्हिएत युनियनमधलं ठिकाण होतं जिथं की आता युक्रेन आहे आणि तिथं या चर्नोबिल नावाच्या ठिकाणी मोठ्या प्रकारे एक न्यूक्लिअर डिझास्टर त्या ठिकाणी झालं होतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना हानी झाली होती आणि त्याच्या स्मरणार्थ 26 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय चर्नोबिल डिझास्टर हे फार मोठं डिझास्टर झालं ज्याच्यामध्ये एका अणुऊर्जा प्रकल्पाला त्या ठिकाणी हानी पोचलेली होती आणि त्याच्यामुळं हा दिवस आंतरराष्ट्रीय चर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. लांडगा आणि कुत्र्याच्या संकरीकरणाचा पहिला अनुवांशिक शोध भारतानं त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. ओके, नंतर जे काही अंगविकार झालेले लोक आहेत त्यांना बऱ्याच वेळेला स्पर्शाचा अनुभव घेता येत नाही आणि ह्या स्पर्शाचा अनुभव
कसा असतो हे दाखवण्यासाठी मदत करण्यासाठी ई स्किन त्या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे आणि अशा प्रकारचा देश आहे अमेरिका. सो अमेरिकेनं ई स्किन विकसित केलेली आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक त्या ठिकाणी आहेत. ओके, नंतर देशात आणि देशाच्या बाहेर कृत्रिम बुद्धिमत्तेला म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्रोत्साहन देण्यासाठी एक केंद्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे इंडिया AI. लक्षात ठेवा, हे थोडं महत्त्वाचं आहे. ओके, इंडिया कॅपिटल लेटर्समध्ये आहे आणि AI स्मॉल लेटर्समध्ये आहे. AI फॉर काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो ह्याच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. ओके, नंतर ASTR आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड फेशियल रिकग्नायझेशन पॉवर सोल्युशन फॉर टेलिकॉम सिम सबस्क्रायबर व्हेरिफिकेशन. सो दूरसंचार विभागानं त्या ठिकाणी ASTR नावाचं एक साधन विकसित केलेलं आहे, ज्याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस त्या ठिकाणी चेहरा ओळखण्यात त्या ठिकाणी येणार आहे. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी फेशियल रिकग्नायझेशन करण्यासाठी अशा प्रकारचं साधन विकसित करण्यात आलेलं आहे ASTR आणि भारताच्या दूरसंचार विभागानं त्या ठिकाणी अशी सुरू केलेलं आहे. नंतर 5G तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम त्या ठिकाणी उत्तर प्रदेश सरकारनं सुरू केलेला आहे. नंतर रक्त संकलन करणाऱ्या ज्या काही नळ्या असतात त्याची निर्मिती करण्यासाठी जगातलं पहिलं एकात्मिक मशीन जे आहे त्याचं नाव आहे ह्यास्की आयकोर आणि त्याची स्थापना जी आहे ती केरळ राज्यातील अंगमली या ठिकाणी आहे. हस्की टेक्नॉलॉजी जी कॅनडामधली संस्था आहे त्यांनी अशा प्रकारच्या रक्त संकलन तयार करणाऱ्या नळ्यांची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर जागतिक आरोग्य संघटनेनं एका रोगासाठी जी काही आणीबाणी घोषित केली होती ती आणीबाणी मागं घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो रोग आहे मंकी पॉक्स. हा देवी सदृश्य असणारा एक व्हायरल डिसीज आहे ज्याच्यामध्ये रुग्णाच्या अंगावर पुरळ त्या ठिकाणी येत होते. सो मंकी पॉक्स या रोगासाठी जी काही आणीबाणी लागली होती ती आणीबाणी आता मे 2023 मध्ये बंद करण्याचा निर्णय त्या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेनं घेतलेला आहे. ओके, यस. सो माहिती असू द्या कोणत्या रोगासाठी आणीबाणी आणि कधी मागे घेतली. सो मंकी पॉक्स या रोगासाठी हेल्थ इमर्जन्सी मे 2023 मध्ये पाठीमागे घेण्यात आलेली आहे. नंतर नवीन अहवालानुसार मागील 2 दशकामध्ये प्रति व्यक्ती ई कचऱ्याची निर्मिती तिप्पट झालेला देश कॅनडा. ई कचरा म्हणजे काय? जे आपले मोबाईल, लॅपटॉप्स, जे काही कम्प्युटर्स असतात, जे काही वेस्टेज आपण टाकून देतो त्याला आपण ई वेस्ट त्या ठिकाणी म्हणतो. सो पाठीमागच्या 2 दशकामध्ये म्हणजे 20 वर्षामध्ये कॅनडा देशामध्ये ई कचऱ्याची निर्मिती तिप्पट त्या ठिकाणी झालेली आहे. नंतर मायटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रीटमेंट या प्रक्रियेचा वापर करून पहिले बाळ जन्माला घालणारा देश आहे त्या ठिकाणी UK किंवा ब्रिटन देखील आपण म्हणू शकतो. सो ही काय मायटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही, परंतु एखादं दाम्पत्य असेल जर ते ऑफिशियली त्या ठिकाणी नैसर्गिक प्रक्रियेतून बाळाला जन्माला घालू शकत नसेल तर त्यासाठी वेगळ्या ट्रीटमेंटचा त्या ठिकाणी वापर केला जातो. सो मायटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रीटमेंट ही बाळाला जन्माला घालण्याची एक पद्धत आहे आणि या पद्धतीचा वापर करून जगातलं पहिलं बाळ UK मध्ये जन्माला त्या ठिकाणी आलेलं आहे. नंतर त्या ठिकाणी जगातल्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी विविध रिजनमध्ये असणाऱ्या लोकांचा जिनोम गोळा करून एका नवीन मानवी जिनोमची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचं नाव आहे पॅन जिनोम. ओके, सो युरोप, आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील 47 लोकांचा डेटा तयार करण्यात आला आणि त्या ठिकाणी एक पॅन जिनोम त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. नंतर देशातील क्वांटम कम्प्युटिंगसाठी कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करणारी कंपनी कुठली आहे तर अमेझॉन वेब सर्व्हिस हिनं क्वांटम कम्प्युटिंगसाठी त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केलेला आहे. नंतर आहे बघा सर्व सरकारी विभागांमध्ये सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे सायबर सुरक्षित भारत. हे माहिती असू द्या, सायबर सुरक्षित भारत हा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाचा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये सर्व सरकारी विभागामध्ये सायबर गुन्ह्यांबद्दल त्या ठिकाणी जागरूकता निर्माण केली जाणार आहे. म्हणजे कशा पद्धतीनं तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फसवलं जाऊ शकतं, एखाद्या प्रकरणामध्ये गुंतवलं जाऊ शकतं. सो तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी या प्रकरणापासून वाचवायचं आहे त्यासाठी सायबर सुरक्षित भारत नावाचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. सो बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रकरणामुळे 6 महिन्यांसाठी
प्राणी आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आलेला देश ब्राझील. ब्राझील या देशामध्ये मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लूचा प्रसार त्या ठिकाणी होत आहे आणि यासाठी 6 महिन्यांची प्राणी आरोग्य आणीबाणी देखील लावलेली आहे आणि तो देश आहे ब्राझील. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन करूया. त्याच्यामध्ये आपण परत एकदा पाठीमागच्या अर्धा पाऊण तासात आपण जे काही शिकलेलो आहे ते 1 बाय 1 त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, येस. सो जगातील सर्वात महासंगणकांची 500 वेगवान महासंगणकांची यादी आपण बघितली. त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे फ्रंटियर. याच्यामध्ये भारतातले 4 महासंगणक आहेत. यामध्ये 1 नंबरचा आहे ऐरावत, ज्याची स्थापना सीडॅक मध्ये करण्यात आलेली आहे आणि तो 75 क्रमांकावर आहे. नंतर लायगो इंडिया, जी ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा अभ्यास करणारी एक वेधशाळा आहे. त्याची जी काही बांधणी करण्यासाठी भूमिपूजन होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ओके, औंढा नागनाथ जवळ हिंगोली जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची जी काही लायगो वेधशाळा आहे ती उभा केली जाणार आहे. जगातली अशा प्रकारची 3री वेधशाळा आहे. वॉशिंग्टन आणि लुइझियाना या ठिकाणी अशा प्रकारच्या वेधशाळा निर्माण करण्यात आल्या होत्या. बेसिकली गुरुत्व लहरींचा अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारची ही वेधशाळा आहे. भारतातल्या 3 संस्था या ठिकाणी या वेधशाळेच्या निर्मितीसाठी पुढाकार त्या ठिकाणी घेणार आहेत, ज्याच्यामध्ये 4-4 किलोमीटरचे 2 बोगदे त्या ठिकाणी असणार आहे. ओके, नंतर लिथियम हा बॅटऱ्यांसाठी उपयुक्त असणारा जो काही धातू आहे त्याचा शोध त्या ठिकाणी राजस्थानमध्ये लागला आहे. याच्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये देखील त्या ठिकाणी लिथियमचा सोर्स त्या ठिकाणी सापडला होता. लिथियमला पांढरं सोनं देखील त्या ठिकाणी म्हणतात. राजस्थानमधल्या डेगाना नागौर जिल्ह्यातील ठिकाणावरती त्या ठिकाणी सापडलेले आहेत. सो कोणत्या त्या ठिकाणी त्याचा वापर आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तापमानरोधक आणि कठीणपणा आणण्यासाठी बांधकामामध्ये, औषधं असतील, सिरॅमिकचे दात असतील किंवा अनवरांमध्ये देखील त्याचा वापर केला जाऊ शकतो. जगामध्ये सर्वाधिक लिथियमचे साठे हे चिली देशामध्ये त्या ठिकाणी आहेत. लिथियमची खनन प्रक्रिया जी आहे ती पर्यावरणास अनुकूल नाही, कारण त्याच वेळेला मोठ्या प्रमाणात CO2 इमिशन होऊ शकतं आणि जलस्रोत आणि भूजल त्या ठिकाणी काय होऊ शकतं, प्रदूषित होऊ शकतं. नंतर सीडॅक तेलाचे साठे शोधून काढण्यासाठी स्वदेशी प्रणाली विकसित त्या ठिकाणी केलेली आहे. 11 मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. स्कूल टू स्टार्टअप्स अशी ह्या वर्षीची थीम आहे. आणि हा दिवस का सेलिब्रेट केला जातो, कारण याच दिवशी 1998 रोजी आपण पोखरण या ठिकाणी 2री अणुचाचणी त्या ठिकाणी घेतलेली होती. ओके, येस. नंतर मशीन स्कॅन सी ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन त्या ठिकाणी दुबई या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि UAE त्याचं आयोजन केलेलं होतं. ओके, नंतर आपण महत्त्वाच्या काही गोष्टी बघितल्या होत्या बघा. संक्षिप्त घडामोडीमध्ये संचार साथी नावाचं पोर्टल त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनं सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये हरवलेले मोबाईल किंवा चोरीला गेलेले मोबाईल तुम्हाला ब्लॉक करता येतील किंवा ट्रॅक करता येतील. नंतर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी ऑपरेशन कुकी मॉन्स्टर त्या ठिकाणी राबवण्यात आलं होतं. रशियानं एक नवीन चॅटबॉट आणला आहे, त्याचं नाव आहे गिगा चॅट. गुगलचा चॅटबॉट आहे बार्ड आणि मायक्रोसॉफ्टनं ग्रामीण भागातील लोकांना मदत करण्यासाठी जुगलबंदी नावाचा एक चॅटबॉट देखील त्या ठिकाणी आणलेला आहे. नंतर मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये जे काही तुमचे कर्करोग उद्भवणाऱ्या ट्यूमर्स असतात त्याचा शोध घेण्यासाठी जे काही संगणकीय साधन आहे ते विकसित करणारी संस्था आहे IIT मद्रास. देशातलं पहिलं ई-गव्हर्न स्टेट केरळ त्या ठिकाणी आहे. राज्य रोबोटिक्स आराखड्याचं अनावरण करणारं राज्य आहे तेलंगणा. नंतर जेफ्री हंटन, ज्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचे गॉडफादर म्हटलं जातं, त्यांनीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोकादायक होत चाललेला आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्या पदाचा राजीनामा त्या ठिकाणी दिलेला होता. नंतर आशियातलं पहिलं उपसागरी अभियांत्रिकी संशोधन केंद्र MIT विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे पुण्यातल्या. नंतर CBSEने असा निर्णय घेतलेला आहे 6वी ते 8वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयांचा समावेश त्या ठिकाणी करायचा आहे. नंतर दुबईमधली जी काही कंपनी आहे एमिरेट्स, या कंपनीनं सारा नावाची पहिली रोबोटिक चेक इन सहाय्यक त्या ठिकाणी विकसित केलेली आहे. नंतर NCERTनं 9वी आणि 10वी मधल्या विज्ञानाच्या पुस्तकातून एक महत्त्वाचा टॉपिक काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. 26 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस म्हणून साजरा केला जातो. नंतर अमेरिकेनं ई-स्किन त्या ठिकाणी विकसित केलेलं आहे. नंतर देशात आणि देशाच्या बाहेर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्रमोट करण्यासाठी इंडिया AI नावाचा कार्यक्रम केंद्र सरकारनं त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. 5G तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणारं राज्य आहे उत्तर प्रदेश. रक्तसंकलन करणाऱ्या नळ्याची निर्मिती करणारं जगातलं पहिलं एकात्मिक मशीन आहे हस्की आयकॉर आणि त्याची स्थापना केरळमध्ये करण्यात आलेली आहे. मंकी पॉक्स रोगासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं जी काही आणीबाणी सुरू केली होती ती आणीबाणी मे 2023 मध्ये मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मंकी पॉक्स हा देवीसारखा असणारा एक व्हायरल डिसीज त्या ठिकाणी आहे.
ओके येस. नंतर मायटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रीटमेंटच्या माध्यमातून जगातलं पहिलं बाळ UK मध्ये जन्माला आलेलं आहे. नंतर सायबर गुन्ह्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सायबर सुरक्षित भारत नावाचं एक इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे. आणि ब्राझीलमध्ये बर्ड फ्लूच्या केसेस वाढत आहेत म्हणून त्या ठिकाणी प्राणी आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना. तोपर्यंत धन्यवाद.